नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला कारल्याची अशी भाजी दाखवणार आहे की जी लहान मोठे सर्व आवडीने खातील। इथे मी पाव किलो कारले घेतले, ते उभे असे चिरून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले। एक चमचा मीठ घातलाय, अर्धा लिंबू पिळून घेतलाय आणि अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतली। आता हे सर्व मिक्स करून आपण याला अर्धा तासभर झाकून ठेवणार आहोत। अर्धा तास झालाय। आता मी ही भाजी बघा, तुम्ही याला पाणी सुटलंय, हे चांगले पिळून आपल्याला घ्यायचे कारले। चांगले असे एकदम सुके असे सगळं पाणी त्यातलं निघून जाईल, कडवटपणा असे आपल्याला त्याला पिळून घ्यायचे। ते कारले पिळून घेतलेत मी। त्यात मी आता 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट आणि धना पावडर टाकले। चांगले आपण याला मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। आता कढईमध्ये मी 1 चमचा तेल घातले, त्यात अर्धा चमचा जिरे घातले। जिरे चांगले तडतडले की आपल्याला एक मोठा उभा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे, तो पण चांगला परतून घ्यायचा आहे। यात मी अर्धा टोमॅटो घातलाय, जास्त पाणी सुटू नये म्हणून। तो पण छान आपला असा मिक्स करून घेतलं। थोडंसं मीठ घातले, कारण कारल्यात पहिले आपण मीठ घातलेलं आहे। ते छान आपलं भाजून झालं आहे। आता हे मसाला लावलेले कारले ह्यात घालून घ्यायचे आणि चांगले परतून घ्यायचे। कारले आपले तेलात छान परतले गेले पाहिजे। याच्यात मी 2 हिरव्या मिरच्या चिरून टाकल्यात, त्या पण यात आपण मस्त परतून घ्यायच्यात। कारले परतून झाले, त्यावर मी झाकण ठेवले। 10 मिनिटानंतर झाकण खोलले। कारल्याला एकदम सॉफ्टपणा आलाय, मऊ झालेत कारले। यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेला आहे, तो पण छान परतून घ्यायचा आहे। त्याचं पूर्ण पाणी सुकून गेल्यामुळे याच्यातला सर्व कडवटपणा निघून जातो। थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि आता आपलं ही कारल्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही भातावर खा, भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा। मी इथे भाकरी केली आणि भाकरीबरोबर ही कारल्याची भाजी घेतली। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।